नमस्कार, मी अर्चना तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा होम कुक्समध्ये स्वागत करते। आणि आज आपण होम कुक्समध्ये बनवणार आहोत उपवासाची कुरडई, जी आपण बटाटा आणि साबुदाणापासून बनवलेली आहे। अगदी साधी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, त्यासोबत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी रात्रभर भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे। साबुदाणा भिजवत असताना अशा प्रकारे सुट्टा भिजला गेला पाहिजे। तर त्यासाठी मी काय केलं, एक 15 ते 20 मिनिट साबुदाणा बुडेल इतकं पाणी घालून साबुदाणा तसाच भिजत ठेवला आणि त्यानंतर तो निथळून घेऊन एक 6 ते 7 तासासाठी असाच बाजूला करून ठेवला होता। त्यावेळेला इतका छान सुटसुटीत असा साबुदाणा तयार झालेला आहे। त्यानंतर अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे, तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो बटाटा उकडवून घेतलेला आहे। आता याचे साल काढून घ्यायचे आहेत आणि बटाटा एकदम छान गरगरीत शिजला पाहिजे। यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे साबुदाणा भिजवून घ्यायचा आणि तो मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे। इथे साबुदाणा शिजवायची गरज लागणार नाही। थोडा थोडा करून मिक्सरच्या भांड्यामध्ये साबुदाणा घ्यायचा आणि अगदी 2 ते 3 चमचा एवढं पाणी घालायचं आहे आणि साबुदाणा बारीक वाटून घ्यायचा। इथे पाहू शकता एकदम बारीक असा साबुदाणा वाटलेला आहे, अजिबात दरदरीत ठेवायचा नाही। आणि थोडाफार जर का साबुदाण्याच्या पिठामध्ये अख्खा साबुदाणा राहिला असेल तर अशा प्रकारे जाळीवरती साबुदाणा जो मिक्सरमधून बारीक केलेला आहे तो पुरण यंत्रामधून थोडासा फिरवून घ्यायचा, म्हणजे थोडाफार जर का साबुदाणा राहिला असेल तोही बारीक होऊन जातो आणि एकदम बारीक अशी पेस्ट मिळते। यानंतर बटाटा सुद्धा अशा प्रकारे बारीक करून घ्यायचा आहे। मी चाळणीवरतीच बटाटा फिरवून घेते, म्हणजे त्यामध्ये गाठी राहणार नाहीत। मी या ठिकाणी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। तुम्ही मीठ आणि थोडीशी मिरची बारीक करून घालू शकता, त्यामुळे थोडंसं तिखट लागेल आणि छान चवीला लागतं। तर असं एकदम एकजीव करून घ्यायचं आणि एक 15 ते 20 मिनिटासाठी बाजूला करून मुरत ठेवायचं आहे। आणि त्यानंतर इथे कुरडया करून घ्यायच्या आहेत। कुरडई बनवण्यासाठी जो सोऱ्या वापरणार आहे त्यातील मोठा कुरडईचा जो प्लेट असते ती वापरायची आहे। जर का बारीक वापरली तर कदाचित थोडंसं जर का साबू राहिला असेल तर ते पडणार नाही, म्हणून मोठ्या प्लेटची वापर करायचा आहे। त्यानंतर कडक उन्हामध्ये अशा प्रकारे कुरडई घालून घ्यायची आहे आणि 2-3 दिवस उन्हामध्ये छान कडकडीत वाळवून झाल्यानंतर इथे मस्त अशी कुरडई तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। आता अशा प्रकारे जेव्हा आपण कुरडई करतो तर ते 2-2.5 वर्ष छान अशी टिकून राहते। या ठिकाणी कुरडई तळायची कशी हे पाहूया। तर त्यासाठी कुरडई बुडेल एवढं तेल घ्यायचं आहे आणि एकदम कडकडीत तेल तापवायचं आहे आणि त्यानंतर गॅस हा मीडियम करून यामध्ये कुरडई घालायची आहे। तुम्ही पाहू शकता की एक 10 ते 20 सेकंदामध्ये कुरडई छान तळून वरती येते आहे। आलटपलट करून 1 मिनिट अशी कुरडई छान तळून घ्यायची आणि इथे आपल्या छान अशा उपवासाच्या कुरडई तयार झालेल्या आहेत। तर मंडळी, कशी वाटली माझी साधी सोपी रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आवडल्यास ट्राय करा आणि अशा छान छान रेसिपींसाठी आपल्या होम कुक्सला नक्की सबस्क्राईब करा। तर मंडळी, तुम्हाला आणखीन वाळवणाच्या रेसिपी पाहायला आवडतील का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चला तर मग भेटूया आता अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।